अधिक मास किंवा पुरुषोत्तम मास हा अत्यंत पवित्र आणि पुण्यदायी महिना मानला जातो. या महिन्यात केलेले पूजा, जप, दान आणि सेवा अनेक पटींनी फळ देतात. पण तुम्ही अनेकदा ऐकले असेल की अधिक मासात 33 अनारसे दान करण्याची परंपरा आहे. मात्र हे 33 अनारसेच का दान करतात, यामागचे धार्मिक आणि आध्यात्मिक रहस्य काय आहे आणि हे दान कोणाला द्यावे? तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 33 अनारसे दानाचे महत्त्व, कथा आणि योग्य पद्धत संपूर्ण जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. हिंदू पंचांगानुसार चंद्र आणि सूर्य यांच्या गणनेत फरक निर्माण झाल्यावर साधारणपणे 3 वर्षांनी एक अतिरिक्त महिना येतो. त्यालाच अधिक मास किंवा पुरुषोत्तम मास म्हणतात. या महिन्यात भगवान विष्णूंनी स्वतःचे नाव दिले असल्यामुळे हा महिना अत्यंत पवित्र महिना मानला जातो. या महिन्यात दान, जप करतात, तसेच उपवास करतात आणि कथा श्रवण केली जाते. याला अधिक महत्त्व दिले गेले आहे. 33 या संख्येला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. धर्मग्रंथानुसार 33 कोटी देवांचे प्रतीक म्हणून 33 अनारसे दान केले जातात. 33 अनारसे दान केल्यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होतात, पितृदोष कमी होतो, घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सौभाग्य वाढते. अनारसा हा गोड पदार्थ असल्यामुळे जीवनात गोडवा आणि आनंद वाढावा अशी त्यामागील दान करण्यामागील भावना आहे. अनारसा हा पारंपरिक आणि सात्विक पदार्थ मानला जातो. तांदूळ, गूळ, तूप यापासून बनवला जाणारा अनारसा लक्ष्मी आणि समृद्धीचे प्रतीक मानला जातो. गुळामुळे प्रेम आणि एकता वाढते असे मानले जाते. तूप हे पवित्रतेचे प्रतीक आहे, तर तांदूळ शुभत्वाचे प्रतीक मानले जाते. म्हणूनच अधिक मासात अनारसे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. अधिक मासात कोणत्याही शुभ दिवशी 33 अनारसे दान करतात. या दिवशी दान केल्यास अधिक पुण्य मिळते असे सांगितले जाते. 33 अनारसे हे ब्राह्मणांना, सुवासिनी महिलांना, तसेच गरजू लोकांना किंवा मंदिरात कुठेही दान करावेत. काही ठिकाणी लेक जावयाला 33 अनारसे देण्याची पद्धत आहे. धार्मिक कथेनुसार 33 अनारसे दान करण्याची एक कथा सांगितली जाते. धार्मिक कथेनुसार पूर्वी एक गरीब स्त्री अत्यंत भक्तिभावाने पुरुषोत्तम मास पाळत होती. तिच्याकडे मोठे दान करण्याची क्षमता नव्हती. तिने श्रद्धेने 33 अनारसे तयार करून भगवान विष्णूंना अर्पण केले आणि गरजूंना दान केले. तिच्या भक्तीने प्रसन्न होऊन भगवान विष्णूंनी तिच्या घरातील सर्व दुःख, दारिद्र्य दूर केले आणि सुख समृद्धी दिली. तेव्हापासून 33 अनारसे दान करण्याची परंपरा सुरू झाली असे मानले जाते. अधिक महिन्यामध्ये सुवासिनी स्त्रियांनी 33 अनारसे दान केल्यास अखंड सौभाग्य प्राप्त होते, वैवाहिक जीवन सुखी होते आणि घरात लक्ष्मीचा वास राहतो अशी श्रद्धा आहे. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.